रामानंदजी म्हणतात, तू पूर्वजन्मीचा ब्राह्मण आहेस. ब्राह्मण जाती और हरी सेवा की निभली भांति। देवाची पूजा करायचास आणि तुझ्याकडून काही चूक झाली या भक्तीमध्ये तो कुछ सेवा हर की चूका ताते भयो चूल्हा का उपाय। आणि म्हणून तू जुलाह झालास. और प्रीति प्रभु गै तुरलिनी तुझ्या त्या प्रेमाचा परमात्म्याने स्वीकार केला और ताते उद्यान में सुत तो दिना। आणि म्हणूनच तुला जंगलामध्ये हा पुत्र दिला. आता नीरू म्हणाली की जे मला पाहिजे ते मिळालं, पण माझा मुलगा भुकेला आहे. हे प्रभु जस की नोतस पायो आरत हो तो दर्शन आयो। संकट निवारण्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे. सो कहिए उपाय गुसाई बालक अक्षुदावंत कुछ खाई। असा उपाय सांगा स्वामीजी की हा भुकेला मुलगा काहीतरी खाईल. रामानंद अस युक्ति उचारा तुम सुत कोई ज्ञानी अवतारा। तुझा मुलगा कोणीतरी विद्वान पुरुष आहे. और बछिया जाही बैल नहीं लागा सो लेठाड करते ही आगा। ज्या गाईला बैलाने स्पर्श केला नाही ती कुमारी आहे आणि तिला इथे आणून उभे कर. दूध चले ते ठनते दूध दरो छिपाए अक्षुदावंत जब हो ताको देखवाए। तर ते दूध निघेल त्या कुवारी गाईच्या स्तनातून. ते दूध लपवून ठेव आणि तो जेव्हा भुकेलेला असेल तेव्हा त्याला दे. जुल्हा एक बछिया ले आवा कुमारी गाय. और चलो दूध कोई मरम न पावा। चलो दूध जुल्हा हरसाना राख छिपाए कहो नहीं जाना। दूध तब पीवत नाम कबीरा खेलत संत संग मत धीरा। आता इथे यांनी, कारण सत्य लपत नाही, यांनी विचलित होऊन सांगून टाकलं जसं की कुणीतरी त्यांना डिवचलं आहे. त्यांनी ते दूध कुठले असे निरून सांगितले आहे, तुम्ही बघितलेत आणि विचलित झालात. विचलित झाले कबीरपंथी. त्यांनी रामानंदांचं नाव दिले. जशीच्या तशी घटना घडली. तो दूत कोण होता मग? भगवान शिवजी गुप्त रूपाने आले होते. गरीबदासजींनी आपल्या अमृतवाणीमध्ये स्पष्ट केलं आहे. तर फक्त आपल्याला एवढंच बघायचंय की ते परमात्मा शिशुरूप धारण करून आले, कमळ फुलावर विराजमान झाले, निरुनिमा नावाचे विणकर घेऊन गेले. त्यांच्या पालनपोषणाची लीला एका कुमारी गाईकडून झाली असे आमचे वेद सांगतात. तर तो जेव्हा येतो, वरील लोकामध्ये राहतो आणि गतीने इथे येतो आणि त्याच स्वरूपात प्रकट परमात्म्याचे पालनपोषण कुमारी गाईकडून झाले. आता परत बघा ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त क्रमांक 1 मंत्र क्रमांक 9 मध्ये. आता आपण ऋग्वेद उचलला. हे प्रकाशक आहेत सर्वदेशीय आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन रामलीला मैदान नई दिल्लीमध्ये छापलंय आणि हा त्याचा अनुवाद करता आहे सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा. आता बघा आपण ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त क्रमांक 1 मंत्र क्रमांक 9 परत बघूया. मंडल 9 सूक्त 1 क्रमांक 9 हे बघा. त्या सोम स्वभावाच्या पुरुषाला, त्या परमात्म्याला जो शिशु रूपात प्रकट झाला आहे, सर्व प्रकारच्या सर्व गायी आता अहिंसनीय बिना धनाई पूर्ण रूपेन पूर्ण रुसप प्रकार से यानी कंवारी गायींच्याकडून तृप्त करतात. यांना गायी तृप्त करतात. त्या शिशुरूपामध्ये प्रकट झालेल्या परमात्म्याला सर्व प्रकारचे, म्हणजे पूर्णपणे कुमारी म्हणजे स्पर्शहीन अहिंसनीय गायी, सर्व प्रकारेनी न विलेली, बिना धनाई म्हणजे कधीही स्पर्श न झालेल्या कुंवारी गायींच्या मधून होते. तृप्त करतात त्या गायी त्यांना. बघा झालं हे सिद्ध. आता आपण परत येऊया ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96च्या मंत्र 16 पासून 20 पर्यंत, ज्यामध्ये शिशु हा शब्द आला होता. म्हणून हे प्रकरण बघावे लागलेत की शिशु म्हणजे काय आहे. ते भगवान परमात्मा जेव्हा येतात, लीला करतात, शिशुरूप धारण करून हळूहळू मोठे होतात आणि त्यावेळी ते आपल्याकडील ज्ञानाचे उच्चारण करतात लोकांच्या मार्फत, कवितांमधून, दोह्यांच्या माध्यमातून,
शब्दांच्या माध्यमातून जसे कवी बोलतात ते कबीर देव आहेत. आणि एका प्रसिद्ध कवीपेक्षाही त्यांना प्रसिद्ध अशी पदवी प्राप्त होते. पण ते असतात भगवान. ते ऋषी रूपात आणि संत रूपात प्रकट होतात. असे प्रकट होतात. अशा लीला करतात. शिशु रूपात पण प्रकट होतात. आता परत येऊया ऋग्वेद मंडल नंबर 9. ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त नंबर 96. 96च्या मंत्र 16 मध्ये तर आपण वाचलं आहे की हे परमात्मा, सर्वपरी रहस्य म्हणजे गोपत, अतिगुप्त, श्रेष्ठ, जे तुमचे नाव, जी तुमची संज्ञा आहे, जे तुमचे नाव आहे, खरं नाव गुप्त, त्याचं ज्ञान करा. इथे केलंय हे ज्ञान. 17व्यामध्ये शिशुम जगानम हर्यंतम मंजंती शुभंती वहिर्नम मरुतम गणेन. कबीर गिरवी काव्येन कबीर. त्यांनी इथे थोडी गडबड करून दुसऱ्या कबीरचा अर्थ नाही केलेला. संत सोम पवित्र अतिथी रेभन यांनी काय अर्थ केला आहे की शिशुम शिशती सूक्ष्मम करोती प्रलयकाले जगदिती. शिशु परमात्मा, त्या परमात्म्याचे. इथे म्हणायचं होतं की जे शिशु रूपात प्रगट होता आहे तो परमात्मा, जो नेहमी प्रकट आहे. जगानम म्हणजे प्रकट होतो. शिशुरूप धारण करतो. शिशुम जगानम. शिशुरूप म्हणजे बालक रूप घेऊन जो इथे येतो, जो अत्यंत कमनीय आहे. त्याचे उपासक लोक बुद्धिविषय करतात. स्तुतीद्वारे त्याचे गुणगान करतात. विद्वान लोक त्या गतिशील परमात्म्याला, आता बघा, आता तो परमात्मा सर्वव्यापक होता तर तो गतिशील कसा झाला? कसा झाला गतिशील? गतिशील म्हणजे तिथून चालत येणारा. परमात्म्याचे वर्णन गुणाने केले जाते. याचा अर्थ आहे कवी लोक. गिरभी म्हणजे वाणीद्वारा. इथे गडबड केली आहे. हे आहे कवी गिरभी. याचा अर्थ त्यांनी लावला आहे कवी लोकद्वारा. इथे लिहायला पाहिजे होतं कवीर वाणीद्वारा. कवीर, हे कवीर वाणीद्वारा लिहायला पाहिजे होतं. कवीर. इथे काही गडबड करायला नको होती. कवीर गिरवी, कवीर वाणीद्वारा. कोण? जो कवी काव्य नाही. काव्यना म्हणजे कवितातून. कवितातून. कावेन. कावेन म्हणजे कवितातून, म्हणजे कवितेतून. कवी म्हणतात लोकमाध्यमातून आणि दोह्यांच्या माध्यमातून, सखियांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून ते आपल्या महिम्याचं वर्णन आपणच करतात. हेच श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 4 श्लोक नंबर 32 मध्ये सांगितलं आहे की अर्जुना, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाची माहिती भ्रमणमुखे सच्चिदानंदगण ब्रह्म यांच्या मुखातून बोलली होती अमृतवाणी. ती विस्ताराने सांगितलेली आहे. ते अस्सल तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितले आहे की ते तू तत्वदर्शी संतांपाशी जाऊन समजावून घे. त्यांना दंडवत प्रणाम करून, कपट बाजूला करून प्रसन्न केल्यावर ते तत्वदर्शी संत तत्वज्ञानाचा उपदेश करतील. की इथे तेच आहे की तो परमात्मा कवितामधून आपल्या मुखाने कविता म्हणून बोलत राहतो. त्याद्वारे तो प्रसिद्ध कवीची उपाधी पण प्राप्त करतो. पण तो असतो भगवंत, जो संत रूपात येतो. ते कबीर देव नाव आहे त्याचं. हे बघा इथे पुढे आपण, हे आहेत कबीर गिरबी म्हणजेच दुसऱ्या कवीचा. तो परमात्मा भगवान होतो. कबीर नाव आहे त्याचं. आणि कबीर गिरबी म्हणजेच दुसऱ्या कवीचा काहीच वर्णन केलं नाही. इथे बघा, हे पूर्ण बघा. इथे हा अनुवाद आहे त्याचा. हे कंसात लिहिलेले आहे संस्कृतचे शब्द. यात बघा, शिशु जज्ञानम हर्यानम मृजंती शुभंती मरुत गणेन वहीम. कवीर, एक कवी लिहिले. एक कवी. गिरभी काव्येना कविता तसो सोम पवित्र अतिथी.
म्हणजे या कबीरचे कुठेच नाव नाही. त्यामुळे हे सारेच प्रकरण बदलले. आता हा दास सांगेल त्याचा काय अर्थ आहे, की जो शिशु रूपात प्रकट होतो, येतो मुद्दामहून विशेष सुनियोजित योजनेप्रमाणे, तर तो परमात्मा शिशुरूपामध्ये प्रकट होतो. हळूहळू तो मोठा होत आहे छोट्या वयामध्ये. अगदी छोट्या वयात म्हणजे 5 वर्षाच्या असताना परमात्म्याने 104 वर्षाचे महर्षी श्री स्वामी रामानंद ब्राह्मण, जे महाविद्वान मानले जायचे, 1400 ऋषींना प्रचारक म्हणून ठेवले होते, त्यांना हैराण करून टाकलं होतं परमात्म्याने. छोट्या वयामध्ये हे ज्ञान सांगितले होते आणि नंतर सतखंड दाखवलं की मी इथे राहतो रामानंद, मी परमात्मा आहे. जेव्हा रामानंदजींनी वरती पण बघितले आणि खाली पण बघितले, तेव्हा रामानंदजी म्हणाले, सुनो कबीर करतार, कह रामानंद सब रूप के तुम ही सृजनहार, दो ठोड़ है एक तू भया एक से दो, और गरीबदास कारणे आए हो मगदो. गरीबदासांनी वर्णन केलं आहे असं आणि म्हणतात, मैं भगता मुक्ता भया, भरम कर्म भयो नाश, गरीबदास निज ब्रह्म तुम, मेरा हो गया दृढ़ विश्वास. तुम्हीच परमात्मा आहात आणि मी तुमचा भक्त, मी आता मुक्त झालो. आता इथे सांगितलंय त्याचंच वर्णन आहे की जो परमात्मा शिशुरूपात प्रकट होतो, तो लहानपणापासूनच मोठमोठ्या विद्वानांची तारांबळ करून टाकतो आणि तो आपल्या कवितातून कवींप्रमाणे बोलून बोलून बोलतो. अमरवाणी उंच उंच स्वरात गरजून गरजून कुठेही उभं राहून तंबोरा घेऊन गाणं गायला लागतो. परमात्म्याचे भक्त त्याच्या चारी बाजूला फिरायला लागतात, त्यांना ज्ञान ऐकवतात, त्यांना त्यांच्या उद्धाराचा मार्ग दाखवतात. आणि महर्षी दयानंद परमात्म्याची निंदा करतात. सत्यार्थ प्रकाशमध्ये म्हणतात, कबीर तर तंबोरा घेऊन गाणं म्हणतो, शूद्र जातीचा होता, त्यासाठी पंडितांकडे गेला विद्या घेण्यासाठी, पण कोणी शिकवलं नाही. मग आपलं कुठल्या तरी भाषेत गाणं गायला लागला आणि मागे त्यांच्या भक्तांनी जी भजनं होती ती लिहून घेतली आणि नीच जाती विणकरांना तो तिथे राहतो. काही मूर्ख लोक त्यांच्या जाळ्यात फसले आणि ते म्हणू लागले, तुमचा परमात्मा असंच करतो, तंबोरा घेऊन गातो, कवींसारखं आचरण करतो. आता दाखवूया वेदामध्ये. तर तो परमात्मा असतो, तो कबीर संत सोम, ज्याला तुम्ही इथे कबीर देव म्हणता. कबीर पण लिहू नका. हे व्याकरणवाले असं माना की त्या परमात्म्याचं नाव कवी आहे. यांच्या हिशोबी कवी, या कवीचा अर्थ यजुर्वेदाप्रमाणे हे यजुर्वेदामध्ये लिहितात तसे कबीर देव लिहा तुम्ही. आम्ही सांगून टाकू की कबीर देव आहेत ते, कारण आम्ही वला ब म्हणतो. कबीर देव म्हणजे भगवान, कबीर देव आहे आणि तो कवींसारखं आचरण करतो. आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96च्या मंत्र 17चे आपण वाचन करतोय की तो परमात्मा कबीर देव आहे आणि तो अमर परमात्मा आहे. तो संत किंवा ऋषी रूपात सुद्धा प्रकट होतो आणि तो अशी लीला करतो, कवितेतून वाणी बोलतो, दोहांच्या ओळीतून, दोहांच्या माध्यमातून, ज्या कारणाने तो होतो परमात्मा. आणि पुढे पहा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूत्र 96चा मंत्र 17 आपण वाचला. यामध्ये आहे, कबीर गिरबी कविना कवी सोम, पवित्र अतिथी रेभन. रेभन म्हणजे गरजत राहणारा, उंच आवाजात बोलणारा, कवितांनी संस्कृतीत करणारा. आणि तो कबीर देव अमर परमात्मा होत असतो. सोम म्हणजे अमर परमात्मा. अमर यांनी चूक करून ठेवली आहे. इथेच बघा, इथे ऋग्वेद मंडळ 9 सूक्त 96 मंत्र 13 मध्ये सोम म्हणजेच परमात्मा. जिथे हे विचलित होतील तिथे तर गडबड केली आहे. इथे परमात्मा नका लिहू. सोम म्हणजे सोम स्वरूप, म्हणजे अमर परमात्मा. कबीर संत सोम स्वरूप. तो परमात्मा अमर परमात्मा, कबीर नाव आहे त्याचं. कबीर असतो पवित्रतेच्या साथीने, पवित्र अमरवाणी, उंच आवाजात बोलत असतो.
कवितातून बोलत असतो, तो कबीर गिरबी कबीर वाणीद्वारे बोलत असतो. आता 18 मध्ये बघा. हा 18 वाचण्याच्या आधी त्याचा सारांश सांगतो. यात लिहिलं आहे की ते परमात्मा जसे एक शिशुरूपात प्रकट होतो आणि तो ह्याच रूपामध्ये संत रूपामध्ये पण जातो, प्रकट होतो, तिसरी स्थिती. आणि त्या रेसीद्वारा बोलली गेलेली त्याच्या मुखातील अमृतवाणी खूपसे त्यांचे अनुयायी बनतात. 64 लाख शिष्य झाले होते कबीर परमात्म्यांचे, कबीर विणकराचे. त्यावेळी 64 लाख शिष्य झाले होते परमात्म्यांचे. त्यावेळी त्यांच्याकडून बोललेली वाणी त्यांच्या शिष्यांमध्ये आनंददायी होत असते, सुखकारक होत असते. आणि तो परमात्मा वरती तिसऱ्या लोकात राहतो, तिसऱ्या धामामध्ये. बघा, गीता अध्याय 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत. पुरुष म्हणा, प्रभू म्हणा, परमात्मा म्हणा, राम म्हणा, ब्रह्मा म्हणा. एक क्षरपुरुष आहे. क्षरपुरुष 21 ब्रह्मांडाचा स्वामी आहे, हा ब्रह्म आहे. परत दुसरा अक्षर पुरुष आहे ज्याला परब्रह्मी म्हणतात. तो 7 संघ ब्रह्मांडाचा प्रभू आहे आणि दोन्ही नाशवंत आहेत. आणि त्या दोन्हींच्या अंतर्गत जितक्या प्राण्यांचे लोकांमध्ये, धामांमध्ये, तो पण नाशवान आहे. जीवात्मा कोणाचाच मरत नाही, तो गाढवाची सुद्धा मरत नाही. गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17 मध्ये सांगितलंय की उत्तम पुरुष तो वेगळाच आहे. वास्तविक सर्वश्रेष्ठ परमात्मा पुरुषोत्तम या 2 परमात्म्याहून वेगळा आहे, ज्याच्याविषयी 8व्या अध्यायामधील 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. तो परम अक्षर ब्रह्म आहे. तर हे 3 पुरुष आहेत आणि यांचे 3 धाम आहेत. 21 ब्रह्मांडांचा हा मालक आहे, ब्रह्म आहे, क्षरपुरुष आहे. हा त्याचा लोक आहे, धाम आहे. परत दुसरे धाम आहे 7 संघ ब्रह्मांडाचे क्षेत्र, हे पण एक लोकच आहे. जसे भारतवर्षामध्ये राज्य पण अलग आहेत आणि सर्व मिळून एक देश आहे, असा देश आहे. देश पण भरपूर आहेत, देशामध्ये अलग अलग राज्ये पण आहेत. अशाच प्रमाणे वरती 4 स्तर आहेत, 4 लोक आहेत वरती. सतलोक, अलखलोक, अगमलोक आणि चौथा अकेहलोक. त्या चौथ्या लोकातून सगळ्यांची उत्पत्ती झाली आहे. तिथे परमात्म्यांनी बसून खालच्या सर्व लोकांची रचना केली आहे. तो सगळ्या उत्पत्तीचा स्रोत आहे. त्याला समुद्र असं ओळखलं जातं. वेदांमध्ये त्याला समुद्र म्हटलंय चौथ्या लोकाला. तर इथून 3ऱ्या लोकांमध्ये, सतलोकामध्ये परमात्मा विराजमान आहे. आता पहा यांची कलाबाजी. इथे चूक करतील थोडी, हे दाखवतो आपल्याला, हे धरले जातील. हे पहा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96चा आपण 16वा 17वा श्लोक पाहिलाय. आता 18वा. ऋषी मना ये ऋषी करता सर्वसा सहसर आणि था आणि थे पदवी कवी नाम. तो एक कवी म्हणजे एका प्रसिद्ध कवीची पण उपाधी, पदवी प्राप्त करून असतो आणि हजारो वाणींनी बोलत असतो. ऋषी मना या ऋषी कर्त सवत्सा और तृतीय धाम, तीसरे धामम महिष सिसंती सोमय विराजमानो राजती चतुप. याचा अनुवाद बघूया आपण. आर्य समाजाच्या बघा, इथे आहे सोम स्वरूप परमात्मा, ठीक आहे. पालनाची इच्छा करणारा जो महान, तो आहे परमात्मा. तृतीय धामाचा अर्थ यांनी केलाय देवयान आणि पितरान. या दोन्हीच्या पृथकातील तिसरा जो मुक्तिधाम आहे, तृतीयम धाम, 3ऱ्या धामामध्ये आहे, ज्याच्यात विराजमान आहे, ज्यांनी हा ज्ञानयोगी बनवला आहे. मूळ पाठात ज्ञानयोगाची कोणतीच लिंक नाहीये, त्यांनी चुकीचं लिहिलं आहे. त्यांच्या लक्षात आले की महर्षी दयानंतर निराकार म्हटलंय आणि ते बसले 3ऱ्या धामामध्ये. तर इथे त्यांनी थोडीशी गडबड केली आहे आणि म्हणतात चोर चुरावे तुंबड़ी और गड्ढे पाणी में ओ गड्ढे वा ऊपर आवे सच्चाई छनी ना. हे खरे पण कुठपर्यंत लपवू शकतो माणूस. बघा, तृतीय धामात सरळ लिहिलं आहे, 3ऱ्या धामामध्ये विराजमान आहे, जो ज्ञानयोगी. उडवून टाकले त्यांनी याला प्रयत्न करताना. आता हे काय करतात,
कविनाम पदवी याचा अर्थ हा आहे की तो एक प्रसिद्ध कवीची पदवी प्राप्त करतो, स्थान नाही. पदवी स्पष्ट लिहिलं आहे. तो कवी म्हणवला जातो. ऋषीकृत ज्ञानाचा प्रदाता. ऋषीकृत म्हणजे ऋषीद्वारा बोललं गेलेलं, रचलं गेलेलं, बोलली गेलेली सहस्र नीते, हजारो कहाण्या, अनंत प्रकारची स्तवनीय आहेत. याचा अर्थ असा आहे जसा यांनी लिहिलाय याच्यामध्ये. या ऋग्वेदामध्येच हे बघा, महर्षी दयानंद सरस्वती कृत, त्यांच्याद्वारे तयार केलेली. इथे पण कृत बोलतात. हे खुद्द लिहित आहेत ऋषीकृत. 9च्या 96व्या 18व्यामध्ये ऋषीकृत, त्या ऋषीरूपामध्ये ऋषी प्रकटद्वारा केले गेलेली. ऋषी म्हणा त्यांचे जे अनुयायी आहेत रसी स्वभावाच्या लोकांच्यासाठी सर्वस्वी खूप प्यारी आहे. हे चुकीचं आहे. आता इथे त्यांनी जी गलती केलेली आहे, तिसरं धामम, तृतीय धामम, विराजम, तिसरा जो मुक्तिधाम आहे त्यामध्ये विराजमान असलेला ज्ञानयोगी इथे गडबड केली आहे. आता पहा, इथे परत त्यांची चोरी पकडली गेली. इथे बघा, आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86च्या आणि मंत्र नंबर 27 मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जो परमात्मा द्यूलोकांच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे. तिथे बसला आहे. ठीक आहे, इथे विसरून गेले ते ज्ञानयोगी. इथेच झाली खरी गडबड. आता इथे आहे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54च्या आणि मंत्र नंबर 3 मध्ये स्पष्ट केले आहे की सूर्यासारखा जगत प्रेरक तो परमात्मा, हा परमात्मा. याचं साधं सार घेऊया. लोकांना पवित्र करणारा. भुवनोपरी, भुवनावर, संपूर्ण ब्रह्मांडाच्या भुवनोपरी लोकांच्या वर ऊर्ध्व भागात वर्तमान आहे, विराजमान आहे, तिष्ठती, तिथे बसलाय. आता झालं ना स्पष्ट. महर्षी दयानंदांचे 3 विधान चुकले. एक तर परमात्मा निराकार, दुसरा की तो जो की एका देशात राहत नाही, आणि तिसरा कबीरजींना तर ते म्हणत असत की तो एक विणकर होता, धानक होता, कवींप्रमाणे. तसाच गाद वगैरे होता. आणि वेद म्हणतात तो कवींची पण भूमिका करत आहे. याच्यातच आपण पुढे बघूया ऋग्वेद मंडल नंबर 9 96चा. आता आपण 20वा वाचूया. 20 ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि मंत्र 96चा. आपण 18 वाचला. 19 मध्ये बघूया. या 4थ्या धामाचा पण उल्लेख आहे. प्रकृतीच्या सूक्ष्म सुख, सूक्ष्म शक्तीच्या साथीनं जी संगत आहे. समुद्रम. आता समुद्र 4थ्या धामाला समुद्र म्हटले. समुद्र, समुद्रम. याचा अर्थ यांनी सरळ केला आहे की सम्यक द्रवंती भूतानी यस्मात्स समुद्र, ज्याच्यात भूतमात्रांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतो, तो आहे तुर्यम. तो 4था धाम परमपद परमात्मा आहे. गडबड करून टाकली ना. या ठिकाणी जिथे इतकं समजलं नाही तिथे यांचं इंजिन फेल झालं. कच्चं तेल फेकायला लागलं. आता इथे लिहिलंय की परमात्मा 4थ्या धामात राहतो. तुर्यम म्हणजे 4था, तृतीय म्हणजे 4थं धाम. धाम म्हणजे तो लोक आहे जिथे वरवरचा 4था लोक, अमर लोकाचा उल्लेख आहे. अमर लोकांच्याही वरून सतलोक, अलखलोक, अगमलोक, आणि 4था तो अकहलोक आहे. तिथे बसून परमात्म्याने सगळ्यांची उत्पत्ती केली. त्याला समुद्र म्हणजे पाण्याचा स्रोत समुद्रातच असतो. तो वास रूपामध्ये कुठून तरी बरसतो. तो समुद्रातूनच मिळालेला आहे. तर असा जो 4था धाम आहे ते सगळ्यांचं उत्पत्ती स्थान आहे, जिथे बसून भगवानाने सगळ्यांचीच रचना केली. आणि मग खाली येऊन सतलोकामध्ये बसून आणि 4ही स्थानांवर अलग अलग रूपात विराजमान आहेत. सभी भुवनो लिहिलंय ना, सर्व भुवनांच्या आणि 4ही स्थानांवर वेगवेगळ्या रूपात विराजमान आहेत. आता इथे बघा 4था धाम. आता तुर्यम धाम 4था धाम आहे. आता तुर्यम म्हणजे 4था, धाम म्हणजे धाम, परमपदी धाम. त्याला
महापुरुष उक्त तुर्यम धामाचे परमात्मा म्हटले जाते. महापुरुष म्हणजे तत्वदर्शी संत. त्या चौथ्या धामाचं, लोक नाही, चौथ्या धामाचं वर्णन करतात, जो आहे परमात्मा, जो प्रत्येक शक्तीमध्ये स्थित आहे, सर्वांपरी प्रशंसनीय आहे, सर्व शक्तिमान आहे, यजमानांना तृप्त करून शीघ्र गतीवाला आहे, म्हणजे सर्व व्यापक. गतिमानसारखा आहे तर सगळ्या जागी तो असतो. प्रत्येक ठिकाणी फेल आहेत महर्षी ज्ञानांचे सारे सिद्धांत, वेदांनीच सिद्ध केलं आहे. अनंत शक्तींना धारण करणारा संपूर्ण जगाचा निर्माता आहे. आता 20 मध्ये पण त्यांनी कमाल केली आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 96चा मंत्र 20 वाचतो आहोत आपण. तो आहे परमात्मा. ज्या प्रकारे एखाद्या संघाला त्यांचा सेनापती प्राप्त होतो, त्याच प्रकारे ब्रह्मांडरूपी कोशामध्ये प्राप्त होऊन उच्च स्वरात गर्जना करून या ब्रह्मांडरूपी विस्तृत प्रकृती खंडामध्ये सहजपणे प्रविष्ट होतो आणि सर्वव्यापक होतो. मग गर्जना करून आणि इथे प्रवेश करून काय राहिलं, कोणती आवश्यकता राहिली? वास्तविक हा परमात्मा तिथून चालून येतो आणि जसं माणूस शरीर धारण करतो अशा स्वरूपात येतो, मनुष्य सदृश प्रविष्ट होतो. जसे मरिये म्हणजे मनुष्य शुभ्र रूप धारण करतो, म्हणजे मनुष्यासारख्या शरीरामध्ये येतो. एखाद्या गतिशील वस्तूप्रमाणे खूप वेगाने, प्राप्तीच्या दिशेने वेगाने इथे येतो. आणि आता काय कसर राहिली? परमात्मा मनुष्य रूपात आहे. आता ही संकल्पना समजून घेऊ. हे बघा, ऋग्वेद मंडल नंबर 1 कुठून प्रकाशित झाला आहे? सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, दिल्लीमधून. मुद्रक आहेत सम्राट प्रिंटर्स आणि बाइंडर्स, पटाउदी हाऊस, दरियागंज, दिल्लीमधून. यामध्ये बघा, ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त 31 हे महर्षी दयानंदांचेच भाषांतर दिले आहे. बघा इथे काय लिहिलंय. मनुष्वत अग्ने अंगीरस्वतंगीरा. इथे यांनी काय केलंय बघा. मनुष्य हे पवित्र प्राण समान धारण करणारे, विद्याओंच्या सर्वत्र व्याप्त सभाध्यक्ष आपण. मनुष्याच्या ये जा करण्याप्रमाणे, ते शरीरात व्यापून राहिलेल्या प्राणवायूप्रमाणे, राजासारखी कर्मे करणाऱ्या पुरुषाप्रमाणे, जे यज्ञ वगैरे करून कामाची सिद्धता करतात त्याप्रमाणे. आता इथे यांनी काय केलंय? इथे लिहिलं होतं की हे मनुष्यत्वज्ञे, हे भगवान मनुष्याप्रमाणे, मनुष्यासारखे लिहिले आहे, म्हणजे मनुष्यासमान. मनुष्वत म्हणजे मनुष्यासमान. अग्ने म्हणजे हे सिद्ध केले आहे, म्हणजे काय केले बघा. आता बघा, या ऋग्वेदाच्या मंडल नंबर 1 मध्ये महर्षी दयानंदांनी हे अग्नी या शब्दातून प्रारंभ होते. ऋग्वेद मंडल नंबर 1 आणि प्रथम सूक्त प्रथम मंत्रामध्ये याची यांनी विशेष व्याख्या केली आहे की ते अग्नी शब्दाचे 2 अर्थ, 2 प्रमाण दिले आहेत. या ऋग्वेदाच्या या मंत्रातून समजले जाते की एका सद्ब्रह्मचे इंद्र वगैरे अनेक नावं आहेत. तर इथे या यजुर्वेदातील मंत्रामध्ये अग्नी म्हटले आहे. सच्चिदानंद इत्यादी लक्षणे असलेल्या ब्रह्मांना ओळखले पाहिजे. इत्यादी 100हून अधिक ब्राह्मणांच्या प्रमाणाप्रमाणे अग्निशब्द ब्रह्म आणि आत्मा या दोन्ही प्रकारासाठी वापरला जातो. याचप्रमाणे अग्नी शब्दातून प्रजा आणि प्रजापती या शब्दातून ईश्वर ग्रहण होत आहे. याप्रमाणे सत्य आचरण आणि नियम यांचे पालन करणे हे व्रत म्हणत आहे, ज्याचा स्वामी आहे परमेश्वर. ह्या ऋग्वेदातील प्रमाणाप्रमाणे ज्ञानी आणि सर्वज्ञ प्रकाश देणारा हा अग्नीचा पाठ करून ईश्वर प्राप्ती होते. सांगण्याचे हे भाव आहे की बघा, अग्नी म्हणजे आग, हे तर कोणी मनुष्य बालक सांगू शकेल. ऋषी महर्षीच हे सांगतात की अध्यात्मामध्ये अग्नीचे काय महत्त्व आहे. इथे अग्नीचा अर्थ असा आहे, जिथे वेदामध्ये
प्रकरणामध्ये अग्नी हा शब्द आला आहे, ज्यातून परमेश्वर असा बोध होतो. आणि वेद म्हणजे तर परमात्म्याची महिमा गाथा आहे. अग्नी वगैरे तर सोडून द्या. आणि इथे पुन्हा स्पष्ट केले आहे सत्यार्थ प्रकाश दयानंदजींनी. आता सत्यार्थ प्रकाश घेऊन त्यामध्ये काय लिहिलंय ते पाहू. हे प्रकाशक आहेत आणि हे त्याचे मुद्रक आहेत. इथे आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गोहाना मार्ग इथून हे छापलंय. ठीक आहे. याच्या पहिल्या मंडळात काय लिहिलंय पाहूया. आता जिथून सत्यार्थ प्रकाश सुरू होतो त्याच्यात परमेश्वराच्या नामाची महिमा सांगितली आहे विस्ताराने. ओम हा ओंकार शब्द आहे, जे परमेश्वराचे सर्वोत्तम नाव आहे. ज्याप्रमाणे आकारातून ए उ मै 3 अक्षरांनी मिळून एक ओम तयार झालेला आहे, अशा प्रकारे परमेश्वराची अनेक नावं आहेत. जसं की आकारातून विराट अग्नी आणि विश्व म्हणजेच अग्नी पण भगवंताचेच एक नाव आहे. ठीक आहे. आता आपण येऊया इथे 15 जिथे स्वयंप्रकाशित असलेल्या भगवंताला अग्नी म्हटले आहे. ठीक आहे. आता पुढे दाखवतो. आता 16व्या पानावर बघा. 16 सत्यार्थ प्रकाशाच्या प्रथम संदर्भात 16व्या पानावर काय म्हणतात स्वामीजी. ओम आणि अग्नी या नामामधून मुख्य परमेश्वर असाच अर्थग्रहण होतो. ठीक झालं. मुख्य करून परमात्म्याचंच अर्थग्रहण होते. इथे बघा 17 इथे लिहिलं आहे की जो ज्ञानस्वरूप आहे, सर्वज्ञ म्हणून ओळखला जातो आणि जाणून घेण्यासाठी पूजा करण्यायोग्य आहे, त्यामुळे परमेश्वराचं नाव अग्नी आहे. अग्नी या अग्ने. ठीक आहे. स्पष्ट करून झालं की मुख्य करून 16व्या पानावर ओम आणि अग्नी यातून मुख्य अर्थ परमेश्वर असाच त्याचा होतो. महर्षी दयानंदांच्या या सूचनांचे पालन करून त्यांच्या शिष्यांनी अनुवाद केला सामवेदाचा. त्यांनी हे कसे केले पहा. हा एक मोठा खंड आहे ज्यामध्ये सामवेद आणि यजुर्वेद एकत्र आहेत. हे कुठून छापलंय बघा. प्रधान कार्यालय दयानंद संस्थान, वेद मंदिर, महात्मा वेद भिक्षू सेवाश्रम, पोस्ट मुखमेलपूर, दिल्ली. आणि हे कुठून प्रकाशित झालंय. प्रकाशित आहे पंडिता राकेश राणी, अध्यक्ष, दयानंद संस्थान, आर्य समाज मार्ग, करोलबाग, नई दिल्लीमध्ये. याच्यामध्ये यजुर्वेद चालू होतो. इथून सामवेदामधील भाषाभाष्य इथे चालू होते. प्रथम अध्याय. इथे जिथे कुठे अग्नी शब्द आहे सर्व ठिकाणी अग्नी म्हणजे हे ईश्वर, अग्नी म्हणजे हे परमेश्वर, अग्नी म्हणजे हे ईश्वर, अग्नी म्हणजे ईश्वराला, परमेश्वराला. हे सगळे जेवढे सगळे चौथ्यात, तिसऱ्यात, दुसऱ्यात, पहिल्यात म्हणजे पहिल्यामध्ये अग्नी म्हणजे परमेश्वर, दुसऱ्यामध्ये अग्नी म्हणजे परमेश्वर, तिसऱ्यामध्ये अग्नी म्हणजे ईश्वर, चौथ्यामध्ये अग्नी म्हणजे परमेश्वर, पाचव्यामध्ये अग्नी म्हणजे ईश्वर, 6व्यामध्ये अग्नी म्हणजे ईश्वर, 7व्यामध्ये अग्नी म्हणजे परमेश्वर. ठीक. आणि इथे 8व्यामध्ये अग्नी म्हणजे परमेश्वर, अग्नी म्हणजे परमेश्वर, अग्नी म्हणजे परमेश्वर, अग्नी म्हणजे परमेश्वर आणि अग्नी म्हणजे परमेश्वर, हे परमेश्वर. आता ही संकल्पना स्पष्ट झाली. वेदामध्ये जिथे आपण बघतो अग्नी म्हणजे परमेश्वर आहे. आणि ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 31 आणि मंत्र क्रमांक 17 महर्षी दयानंदांच्या करकमलांनी आडंगा अनुवादित झालेला आहे. पण आपण समजून घेऊया. आता आपण ऋग्वेद प्रथम मंडळ घेतला आहे, सामवेद ठेवून दिला. ऋग्वेद मंडल क्रमांक 1 सूक्त 31 मंत्र 17 काय लिहिलं आहे. पहिलं लिहिलंय मनुष्यत अग्ने म्हणजे अग्नी लिहिलं आहे. मनुष्यवत म्हणजे मनुष्यासारखा, हे सामान्य माणसालाही कळेल. मनुष्यवत अग्ने म्हणजे हे परमात्मा, तुम्ही मनुष्यासारखे आहात. ठीक आहे. आता अजून दाखवतो.
हा यजुर्वेद सुद्धा महर्षी दयानंदांनी अनुवादित केलेला आहे. हे बघा, इथेही कमाल केली आहे. आता याच्यात तुम्हाला दाखवतो मनुष्यवत भगवान म्हणजे मनुष्यवत परमात्मा. हे कुठून छापलं आहे, कोण अनुवादक आहेत, कुठून हे छापले, वरती प्रकाशक दिले आहेत. यजुर्वेद भाषाभाष्य, 7वा अध्याय. 7व्या अध्यायातील 39वा मंत्र बघूया. मंत्र हा 39वा मंत्र आहे. महान इंद्र नरवत आ. नरवत, इथे बघा महर्षींनी काय लिहिलं आहे, त्यांची कलाबाजी. महानचा अर्थ महान लिहिलाय, सर्वोत्तम, अतिशय पूज्य. नरवत म्हणजे मनुष्याप्रमाणे. नरवत म्हणजे मनुष्याप्रमाणे. ठीक आहे. आता हे चांगले प्रकार, सर्व मनुष्यांना सुखी करणारे व्यवहार. व्यवहार आणि परमार्थाचे ज्ञान 2 प्रकारे वाढवणारे असे एकूण सर्वज्ञ. आम्हा सर्व प्राण्यांना सर्वज्ञ म्हणून जाणणारे. अतुल, पराक्रमी, पुष्कळ, चांगली कामं करणाऱ्यांना. जीवांनी चांगली कामं करणाऱ्यांच्या बरोबर ग्रहण केलेले इंद्रासारखे अतिशय उत्कृष्ट ऐश्वर्य असलेले तुम्ही आहात. त्यांच्याच आश्रयाला गेलेले सगळे आम्ही लोक चांगल्या चांगल्या बलांसह सर्वात उत्तम असणाऱ्या बळाच्या प्राप्तीसाठी दृढ उत्साही असतो. आता ही कलाबाजी पहा. इंद्र इथे लिहिलंय, इथे लिहिलंय महान इंद्र नरवत. आता इथे त्यांनी नरवत तर इथे घेतलंय, महान पण घेतलंय, नरवत तर इथे घेतलंय आणि इंद्र त्याच्याबरोबर आहे. तर इथे असं झालंय की इंद्राला इथे अडकवले आहे. ही काय गोष्ट झाली? आता इंद्राला इथे अडकवलेलं आहे, इथे आणलं आहे. आता इंद्र म्हणजे काय होतंय? इंद्र म्हणजे भगवान असं स्वतःच लिहिलं आहे. आणि नरवत पण लिहिलंय, नरवत म्हणजे मनुष्य समान. महान म्हणजे मोठा. तो मोठा परमात्मा म्हणजे वेद ज्ञान देणाऱ्यापेक्षा मोठा मनुष्याप्रमाणे इथे येतो, सर्वांना उपदेश देतो. मनुष्याप्रमाणे आहे. आता दाखवतो तुम्हाला. आता ऋग्वेद मंडल क्रमांक 10, इथे यजुर्वेद ठेवला आणि ऋग्वेद घेतलाय. मंडल क्रमांक 10 दाखवतो तुम्हाला, यांनीच प्रकाशित केलेला आहे. हा आर्य समाजवाल्यांनीच याचा अनुवाद केला आहे आणि इथून प्रकाशित झाला आहे. हा बघा, ऋग्वेद मंडल क्रमांक 10 सूक्त 86 आणि याच्या 86व्या मंत्र 1 मध्ये इंद्र म्हणजे ऐश्वर्यशाली भगवान. इंद्र म्हणजे भगवान. इंद्र म्हणजे परम ऐश्वर्य असलेला प्रभू. इंद्र म्हणजे प्रभू. इंद्र म्हणजे प्रभू. इंद्र म्हणजे प्रभू. इंद्र म्हणजे प्रभू, ऐश्वर्यवान प्रभू जो पण आहे, इंद्र म्हणजे प्रभू. 4थ्यामध्ये सुद्धा परत, 5व्यात सुद्धा इंद्र म्हणजे सर्व ऐश्वर्यवान परमेश्वर. आणि 6व्यात सुद्धा ऐश्वर्यवान प्रभू. ठीक आहे. आणि या 7व्यामध्ये सुद्धा इंद्र म्हणजे ऐश्वर्यवान प्रभू. 8व्यामध्ये सुद्धा हा इंद्र म्हणजे प्रभू. आणि बघा, 9व्यातही इंद्र म्हणजे प्रभू, परमात्मा, परमेश्वर की परमेश्वराची पत्नी. आता बघा, प्रभू पत्नी असा शब्द आलाय, इंद्र पत्नी, परमेश्वर. मग पुढे आहे 10व्यात, पूर्वीच्या काळी पुरुषाची पत्नी. यांना समजणारच नाही. इंद्र म्हणजे पुरुष, इंद्र म्हणजे परमेश्वर. आता हे समजून घ्या. 11व्यात इंद्र म्हणजे प्रभू. ठीक आहे. या 23 मंत्र आहे. 23च्या 23 मध्ये इंद्र म्हणजे प्रभू, इंद्र म्हणजे प्रभू, परमात्मा. आता अजून काय आणि किती दाखवू? इंद्र म्हणजे प्रभू, इंद्र म्हणजे प्रभू. 23च्या 23 मंत्रामध्ये इंद्र म्हणजे प्रभू. आता या शिक्षणाचा काय लाभ होणार? तर इथे बघा. आता या शिक्षणाचा काय लाभ होणार? तर भगवानांना समजून घेऊ, ग्रंथ जाणून घेऊ. हे अज्ञानी बकवास करून गेले.
महर्षींना आले. हे बघा, आता यजुर्वेदात आलो आपण. हा यांनीच छापलेला, यांचाच अनुवाद आहे आणि हे त्याचे प्रकाशक आहेत. 7व्या अध्यायातला 39वा बघूया. आता यजुर्वेदमध्ये 7मा अध्याय 7वा आणि त्याचा 39वा मंत्र आहे हा. याच्यात सतत लिहिलं आहे की महान इंद्र, इथे हा महान शब्द वापरला आहे, महान असं लिहिलं आहे यांनी असं. आणि नरवतची मनुष्या समान तुलना केली आहे. महान इंद्र, महान परमेश्वर हा मनुष्या समान इथे येत आहे. तुल्य म्हणजे चांगल्या प्रकारे सर्व मनुष्यांना सुखी करायला, सर्व पुरुषांना सुख देण्यासाठी म्हणजेच यथार्थ ज्ञान देण्यासाठी तो मनुष्य समान महा इंद्र, पूर्ण परमात्मा, महान भगवंत तो मनुष्य समान आहे आणि इथे येऊन आपल्याला यथार्थ ज्ञान देतो. अशी 100 प्रमाणं तुम्हाला दिली आहेत. महर्षी दयानंद मुसलमान धर्मावर आक्षेप करतात की काय तुमचा भगवंत मनुष्यासारखा आहे जो कुठेतरी बसून सारी कामे करतो, आणि वेद म्हणतात की तो एका स्थानावर राहतो, जलद गतीने येतो आणि एका शब्दात जे हवे ते करतो. आता हा परमात्मा कशी लीला करतो तुम्हाला दाखवतो. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94 मधील मंत्र क्रमांक 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 95 मधील मंत्र क्रमांक 2 मध्ये बघा. पुन्हा ऋग्वेद दाखवतो तुम्हाला. हा तोच आहे. ऋग्वेद मंडल क्रमांक 9 सूक्त 94 मधील मंत्र 1 आहे. इथे मूळ संस्कृत मधील मंत्र आहे. इथे आहे कवियन वर्जन, याचा अनुवाद इथे केलाय त्यांनी. याच दयानंदांच्या शिष्यांनी अनुवाद केला आहे इथे त्याचा. तो आहे परमात्मा कर्माचा अध्यक्ष असलेला, सगळ्यांनी पवित्र करतो, कवींप्रमाणे आचरण करणारा, सर्वदृष्टत्व पदाच्यासाठी. हे वर्जन म्हणजे हिंडणे फिरणे. इथे यांनी काय दंग केलंय पहा. इंद्रियांच्या अधिकारात असलेल्या मनाप्रमाणे. हे काय सांगणे झाले. याचा अर्थ आहे वर्धन इंद्र कवीप्रमाणे आचरण करतो, तर कवी तर हिंडत फिरत असतीलच. आता व्रज म्हणजे हिंडणे फिरणे इकडून तिकडे, तर कवींसारखे आचरण करीत तो हिंडत फिरत आहे. आता व्रज म्हणजे काय ते थोडं दाखवतो. आता हे दयानंदांचे शिष्य म्हणतात की रामपालना संस्कृत येत नाही, पण रामपालना सर्व काही येत आहे. परमात्मा भेटले, त्यांनी बुद्धी दिली, तुमच्या धोतारासारखी धुवून दिली दयानंद आणि तुम्हा विद्वानांची. ज्याच्याजवळ अध्यात्मज्ञान असते ना, त्याला कोणत्याही भाषेचे बंधन नाही. त्याच्यावर परमात्म्याची कृपा असते आणि परमात्मा सर्व भाषांचा ज्ञाता असतो आणि तो त्याच्या दासांना सुद्धा त्याचा ज्ञाता बनवतो. या दासावर, रामपाल दासावर परमात्म्याची विशेष कृपा आहे. कृपेने भरलेला पंजा आहे. व्रज म्हणजे काय आहे बघा. शब्दकोश हा आहे संस्कृत हिंदी शब्दकोश. वामन शिवराम आपटे यांनी संग्रहित केला आहे. मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली इथून प्रकाशित झालाय. बघा, याच्या पान 993 वर व्रज हा व्रज शब्द आहे. व्रज म्हणजे जाणे, चालणे, प्रगती करणे, दूर जाणे. इथे बघा वर्जम हिंडणे फिरणे, वर्जनम हिंडणे फिरणे, यात्रा करणे, हिंडणे फिरणे आणि जाणे, चालणे. आता याचा अर्थ असा आहे, ऋग्वेद मंडल क्रमांक 9 सूक्त 94 मंत्र 1 मध्ये हे स्पष्ट झाले. परत एकदा बघूया की तो परमात्मा कवीप्रमाणे आचरण करत हिंडत फिरत आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त क्रमांक 96 मधील मंत्र क्रमांक 16 पासून 20 पर्यंत स्पष्ट केले आहे की त्या परमात्म्याचे नाव कबीर देव आहे. कबीरवाणीच्या माध्यमातून तो, आपल्या लोकउक्त्यांच्या माध्यमातून तो, कवितांमधून आपल्या तत्वज्ञानाचा प्रचार करतो आणि तो ऋषी रूपात प्रकट झालेल्या परमात्म्याच्या द्वारे
बोललेली ती वाणी सहस्रनीता आहे. असंख्य असंख्य गणांना वाणी हजारोमध्ये आहे. त्यांच्या भक्तांसाठी अमृतवाणी आहे. त्यांचे अनुयायी ते वाचत राहतात. वेद म्हणतात, भगवंत पण असेच करतात. कवितांमधून, लोकउक्तींमधून, शब्दावलींच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून आपले ज्ञान कवितांमधून प्रकट करत असतो, बोलत असतो, फिरत असतो कवींच्या प्रमाणे. ज्या कारणाने तो एका प्रसिद्ध कवीचीही उपाधी प्राप्त करतो. हो, पण तो तर स्वतः भगवानच आहे. त्याचं तर वेद प्रमाण देत आहेत. आणि महर्षी दयानंदांनी भगवानला जाणलं नाही आणि म्हणून भगवंताचीही निंदा केली आणि पापाचे भागीदार झाले. त्यामुळे त्यांचा शेवट अतिशय वाईट झाला, चांगला नाही झाला. 1 महिनाभर खूप वाईट हाल होऊन ते गेले. तोंडामध्ये भेगा, जिभेवर भेगा, भोग भोगून गेले. भोग भोगल्यामुळे फार वाईट हाल झाले त्यांचे. तर या दासाच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्यांची दशा पाहून आपल्याला घाबरलं पाहिजे. तर त्यांचे एवढे हाल झाले तर काय भक्ती असेल त्यांची. तर दासाचे हे उद्दिष्ट आहे की पूर्वी जी घटना झाली ती पाहून सतर्क झाले पाहिजे आणि योग्य रस्ता पकडला पाहिजे. तुम्हीही सुखी, आम्हीही सुखी. दासाचे उद्दिष्ट कोणाची निंदा करणे नाहीये, आपल्याला दिशा ठीक दाखवायची.